इयत्ता 8वीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती म्हणजेच NEM-MSc परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं पुन्हा एकदा महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। गेल्या 2-3 दिवसांमध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहेत की 8वीच्या NEM-MS परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची निवड कशी होते आणि मेरिट किती लागेल। अनेक प्रश्न आलेले आहेत मेरिट किती लागेल म्हणून। त्याच संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत। 8वी NEM-MS मेरिट किती लागेल हे जाणून घ्यायचं आहे। त्यासाठी निवड कशी होणार आणि तुमची निवड होणार किंवा नाही हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की समजणार आहे। तर एक लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती आहे, म्हणजे अर्थातच ही केंद्र सरकारकडून दिली जाते आणि यासाठी महाराष्ट्र राज्यासाठीचा जो कोटा आहे तो 11,682 इतका दिलेला आहे। अर्थात हा जो कोटा आहे त्या कोट्यामध्ये कुठंतरी संख्या सर्व राज्यांची विचारात घेतलेली असते आणि त्यानुसारच हा कोटा निश्चित झालेला आहे महाराष्ट्रासाठी। म्हणजे महाराष्ट्रातल्या 11,682 विद्यार्थ्यांना दरवर्षी निवडलं जातं NEM-MS स्कॉलरशिप देण्यासाठी। आता यामध्ये सुद्धा 4% आरक्षण हे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे ते विद्यार्थी पुन्हा थोडेसे बाजूला गेले। राहिलेल्या संख्यांमध्ये महाराष्ट्रासाठी जरी 11,682 एवढी संख्या दिलेली असली तरी त्यापैकी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे 7वी आणि 8वीची विद्यार्थी संख्या विचारात घेऊन जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे। म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती स्कॉलरशिप मिळणार हे अगोदरच ठरवलेलं आहे। म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आपल्या कॅटेगरीमध्ये जर टॉपमध्ये राहिलो तरच आपल्याला मेरिटनुसार स्कॉलरशिप मिळणार आहे। अन्यथा आपल्याला जरी जास्त मार्क्स असतील परंतु आपल्याच कॅटेगरीमधल्या इतर विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर आपण त्या यादीमध्ये पात्र होऊ शकणार नाही। आपण पास होणार आहोत परंतु केवळ पास होण्याला काही अर्थ नाही, पास होण्याला फारसा काही अर्थ नाही। त्याच्या ऐवजी आपण टॉपच्या मेरिट लिस्टमध्ये येणं गरजेचं आहे। यासाठी पात्रता गुण याप्रमाणे सांगितलेले आहेत। मॅट आणि शॅट म्हणजे हे फक्त पास होण्यासाठीचे गुण आहेत। 40% गुण हे आपल्याला पास होण्यासाठी आवश्यक आहेत। म्हणजेच मॅट पेपरमध्ये 36 आणि शॅट पेपरमध्ये 36 कमीत कमी मार्क आवश्यक आहेत। समजा तसं नसेल तर दोन्ही विषयात मिळून तरी कमीत कमी 72 मार्कांपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे। याचा आणखी एक फायदा असा होतो की जे ओपन विद्यार्थी आहेत मराठा कुणबी त्या विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फक्त पात्र होणं सुद्धा आवश्यक आहे आणि पात्र होण्यासाठी मात्र 40% गुणांची गरज आहे। त्याचबरोबर जनरल सामान्य कॅटेगरीतली मुलं, विमुक्त जाती व्हीजे, NT-ब, NT-क, NT-ड म्हणजे विमुक्त भटक्या जाती ब, क आणि ड, त्याबरोबरच OBC म्हणजे मागासवर्गीय म्हणजे इतर मागासवर्गीय, EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन यामध्ये आर्थिक दुर्बल घटकांचा समावेश होतो। त्या प्रकारचं सर्टिफिकेट हे सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या ऑफिसमधून आपल्याला ते मिळू शकतं। या सगळ्यांसाठी म्हणजे जनरल कॅटेगरी जर सोडली तर बाकीचे 6 हे सगळे मिळून 7 या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी एकूण 40% गुणांची गरज आहे। म्हणजे 72 गुण आपल्याला मिळणंच गरजेचं आहे। किती मार्कांना पास आहे असा काही जणांचा प्रश्न होता, मेरिट किती लागेल असा काही जणांचा प्रश्न होता, तर तसं काही नाही आहे। पास होण्यासाठी 72 गुण दोन्ही मिळून मिळाले तर बस झालं। एका पेपरमध्ये तुम्हाला 90 पैकी 72 मिळाले, दुसऱ्या पेपरमध्ये 90 पैकी 0 मिळाले तरीसुद्धा तुम्ही पात्र होणार आहात। मात्र SC आणि ST त्याबरोबरच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्र होण्यासाठी हीच गुणांची मर्यादा 32% एवढी ठेवण्यात आलेली आहे। आता मग या सगळ्या ठरलेल्या निवड प्रक्रियेनुसार पुढं काही मुद्दे महत्त्वाचे दिलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यासाठी कोटा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वप्रथम
जनरल म्हणजे सर्वसाधारण ओपन कॅटेगरी जी आपण ठेवलेली आहे त्यातल्या समजा 50 जागा असतील तर त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गुण मिळालेले 50 विद्यार्थी पात्र ठरतील. मग ते कुठल्या कॅटेगरीचे आहेत का दिव्यांग आहेत हे पाहिलं जाणार नाही. ज्यांना सगळ्यात जास्त तेवढे मार्क्स आहेत ते पात्र होणार आहेत. त्यानंतर तिथून पुढं मग कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. उर्वरित 9 मागासवर्गीय संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या प्रत्येक संवर्गामध्ये पुन्हा 4% आरक्षण हे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दिलेलं आहे. या 4%मध्ये ब्लाइंडनेस अँड लो व्हिजन म्हणजे डोळ्यांचा काही जर प्रश्न असेल अंधत्वाचा तर त्यांना 1%, डीफ अँड हार्ड ऑफ हिअरिंग म्हणजे ऐकण्यामध्ये जर काही दिव्यांग असेल तर त्याला 1%, त्याबरोबरच लोकोमोरस डिसॅबिलिटी म्हणजे हालचाल करण्याला मर्यादा पडतात अशा प्रकारचे काही विद्यार्थी अपंग आहेत दिव्यांग आहेत त्यांना 1%, आणि उरलेले जे डी आणि ई आहेत त्यांचे मेंटल इलनेस, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी, मल्टिपल डिसॅबिलिटी अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या दोघांमध्ये मिळून डी आणि ईमध्ये मिळून 1% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. हे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निवड आहे. टोटल दिव्यांगांसाठी 4% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की दिव्यांगासाठीचे आरक्षण निश्चित करताना त्या संवर्गात सर्वात अगोदर उपलब्ध विद्यार्थी संख्येचा विचार करण्यात येतो, आणि जर त्यात 4% विद्यार्थी नसतील दिव्यांग तर मात्र पुढील दिव्यांग विद्यार्थ्याला संधी दिली जाते. सर्वसाधारणपणे सर्व वर्गांमध्ये समान दिव्यांग विद्यार्थी निवडले जातात. एकूण 2 विद्यार्थ्यांची निवड करायची असेल तर वेगवेगळ्या 2 दिव्यांग संवर्गातील विद्यार्थी निवडले जातात. म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे एकाच दिव्यांग प्रकाराला जास्त संधी दिली जात नाही. महत्त्वाचा आणखी एक 8वा मुद्दा आहे जो सामान्य विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. शेवटच्या 2 किंवा अधिक विद्यार्थ्यांना सारखे गुण आल्यास काय करायचं. म्हणजे मेरिट लिस्ट आपण तयार करतोय, समजा आपल्याला 50 मुलं निवडायची आहेत, त्या 50मध्ये 50व्या क्रमांकासाठी समजा 122 गुण आले आणि 122 गुणांचे जर पुढे 100 विद्यार्थी अजून शिल्लक राहिलेले असतील तर मग त्या 100 विद्यार्थ्यांपैकी 50व्या क्रमांकासाठी कोणाला निवडायचं असं ज्या वेळेला निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा हे पुढील 5 नियम वापरले जातात. काय 5 नियम आहेत. पहिला नियम आहे त्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांना मॅट पेपरमध्ये जास्त गुण आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते. म्हणजे पहा, मॅट आणि शॅटमध्ये मिळून तुम्हाला समान गुण आहेत 122, त्यापैकी मग मॅटमध्ये ज्याला जास्त आहेत ते विद्यार्थी मेरिटमध्ये वरती येणार आहेत. म्हणजे मॅट पेपर त्या दृष्टीने महत्त्वाचा होता. आता तसं जर झालं आणि मॅट पेपरमध्ये ज्यांचे समान गुण आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांमधील शॅट पेपरमधील गणित विषयात जास्त गुण आहेत ते पुन्हा वरती विद्यार्थी घेतले जातील. आता तसं जरी पुन्हा आणखी झालं त्या गणित विषयात पण समानच गुण आले तर विज्ञान विषयात ज्यांना जास्त गुण आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल. आणि जर एवढं सगळं होऊन सुद्धा त्या 10 विद्यार्थ्यांमध्ये मॅटमध्ये समान गुण आहेत, शॅटमध्ये समान गुण आहेत, गणितातही समान गुण आहेत, विज्ञानातही समान गुण आहेत, अशा वेळेला त्या 2 विद्यार्थ्यांपैकी ज्याचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल. आता दोघांची जन्मतारीख जर एकच आली त्यातूनही असं एखाद्या वेळेला कुठंतरी 2 विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू शकतं. रेअर केस असते, दुर्मिळ गोष्ट आहे, पण होऊ शकतं. म्हणून त्यांनी ई नियमसुद्धा काढलेला आहे. जर सगळ्याच गोष्टी समान झाल्या, एकूण मार्क समान झाले, मॅट पेपरमध्ये समान झाले, त्यातून शॅट पेपरमध्ये गणितात दोघांना समान समान आहेत, विज्ञानात समान समान आहेत, दोघांची जन्मतारीखसुद्धा एकच आहे, मग काय करायचं तर अशा वेळेला वय समान असल्यास आडनावाच्या इंग्रजी अद्याक्षरानुसार विद्यार्थ्याला प्राधान्य देण्यात येते. म्हणजे आपलं आडनाव हे AB अशा प्रकारचं जर सुरू होणार असेल तर आपल्याला अशा वेळेला संधी मिळू शकते. परंतु इतक्या ईपर्यंत जाण्याची गरजच नाही. मी तर काय म्हणतो की आपण मॅट आणि शॅट पेपरमध्ये एवढे जास्त गुण मिळवा की सर्वसाधारण संवर्गातूनच आपल्याला थेटपणे NMMSची स्कॉलरशिप मिळावी. उगीचच मग पुन्हा हे शॅटमधले पेपर बघा, गणितातले मार्क बघा, विज्ञानमधले मार्क बघा, एवढं करण्यापेक्षा थेटपणे आपण योग्य पद्धतीनं जास्त मार्क अगोदरच मिळवलेले असतील तर इथं या
शेवटच्या एका जागेसाठी आपल्याला अशा प्रकारची स्पर्धा करावी लागणार नाही. म्हणजे अशा प्रकारे जे ठरवलं जातं ते मेरिट याप्रमाणे काढलं जातं, त्यामुळे कोणावरही अन्याय होण्याची अजिबात शक्यता नसते. ही माहिती मागच्या वर्षीची आहे, त्यामुळं कदाचित तारखा थोड्याशा बदलू शकतात. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेची गुण यादी 2022-10/8/22 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. अर्थात हे का झालं की त्या कालावधीमध्ये कोरोनानंतरची ही वेळ होती, त्यामुळे उशीर झालेला होता. ह्या तारखा तुम्ही आता विचारात घेऊ नका, कारण या तारखा आता काय आपण गृहीत धरत नाही. 2024मध्ये साधारणपणे मे महिन्यापर्यंत तुम्हाला हा निकाल मिळून जाईल आणि फायनल यादी पण नंतर येऊन जाईल. त्यामुळे ह्या ज्या तारखा आहेत त्या आता ह्या जुन्या तारखा आहेत, त्याचा विचार करू नका. संकेतस्थळावर गुण यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करायचं आहे. या यादीमधील विद्यार्थ्याच्या नावाचे स्पेलिंग, जातीत, दिव्यांगात काही दुरुस्ती असल्यास ईमेलवरती शाळेमार्फत नोंदवायची आहे. जर अशा प्रकारे नोंदणी केली नाही, एखादा विद्यार्थी दिव्यांग आहे परंतु आपण तो नोंदवला नाही, त्याच्या जातीमध्ये आपल्याकडे त्याचं सर्टिफिकेट आलेलं आहे पण आपण ते अपलोड केलेलं नाही, तर मात्र अशा वेळेला संबंधित शाळेचे मुख्याध्यापकच त्याला जबाबदार राहतील. विद्यार्थ्याने त्याचं काम केलं, पालकांनी त्याचं काम केलं, मुख्याध्यापक त्यांचं काम करण्यापासून चुकले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे मुख्याध्यापकांनी थोडी काळजी घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे जे काही कागद दिलेले आहेत, प्रमाणपत्र दिलेले आहेत, ते त्या प्रकारचे विद्यार्थी त्याच गटामध्ये गेलेत का? कारण मागच्या वर्षी असंही घडलं होतं, EWS सर्टिफिकेट एका विद्यार्थ्याने दिलं परंतु मुख्याध्यापकाकडून ते अपलोड करायचं राहूनच गेलं आणि मग तो विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये आला आणि त्याला स्कॉलरशिप नाही मिळाली. सदर विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांवरच मुद्दामून तुम्ही असं केल्याबद्दलचे काही आरोप वगैरे केले आणि नुकसान भरपाईसुद्धा मागितलेली होती. त्यामुळं बाकी सर्वांनी सुद्धा तेवढंच सावध राहणं गरजेचं आहे. शेवटी आपण हे सगळं करतोय ते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्यासाठीच करतोय. म्हणून सर्वजण वेळच्या वेळेला संकेतस्थळावर भेटी देत चला आणि नवीन काही सूचना आलेल्या आहेत त्या पाहत चला. प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून फायनल निवड यादी जाहीर केली जाते. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका आपण घरी देतो, त्यांनी कुठल्या प्रश्नाला कोणता गोल काळा किंवा निळा केलेला आहे हे त्यांना ऑलरेडी घरी माहीत असतं. त्यामुळं MSCEकडून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एकदा फायनल उत्तरसूची आली की तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत हे तुमच्या उत्तरपत्रिकेवरून पडताळणी करून बघू शकता. त्यामुळं गुण पडताळणी करण्याचा काही फार भाग राहत नाही. आणि एकदा निवड यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही कितीही त्यांना सांगितलं की मी या कॅटेगरीमध्ये होतो, माझा हा कागद द्यायचा राहिला आहे, तो मला आत्ता मिळाला आहे, कुणीही तुमचं काहीच म्हणणं ऐकून घेणार नाही. कारण ऑलरेडी निवड यादीतल्या सगळ्या जागा फुलफिल झालेल्या असतात, भरलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला जे काही द्यायचं आहे ना ते कधी द्यायचं, इथं पहिला कच्चा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच नावातलं स्पेलिंग, जातीतलं स्पेलिंग ह्याची काळजी घ्या. त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या नावाचं स्पेलिंग हे तुमच्या आधारप्रमाणेच करून घ्या. कारण आधारप्रमाणे शाळेतलं नाव, आधारप्रमाणे बँकेतलं नाव हे सगळे एकत्र समान असेल तरच तुमच्या खात्यावरती साधारणपणे 25 मार्चच्या आसपास 12,000 रुपये जमा होतात. हे केव्हा जमा होतात? ही सगळी प्रक्रिया तुम्ही 9वीत असताना पूर्ण करणार आहात, जुलै महिन्यामध्ये. त्याच्यानंतर तुमचे पैसे तुम्ही 9वीत असताना मार्च महिन्यामध्ये 25 मार्चच्या आसपास खात्यावरती जमा होतील. व्हिडिओ पाहिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना याप्रमाणे पुढच्या 4 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी 12,000 याप्रमाणे 48,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेलच, त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा. आपले इतर जे मित्र आहेत किंवा आपले जे इतर विद्यार्थी आहेत त्यांनाही ही प्रक्रिया किती पारदर्शक चालते हे कळण्यासाठी सदरचा व्हिडिओ त्यांना शेअर करा. धन्यवाद.